नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता अर्जुन हे सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधत आहे आणि सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधता शोधता तो आता तन्वीच्या आईवडिलांपर्यंत पोचलेला आहे आणि ही गोष्ट तन्वीला माहिती आहे. तर तन्वीला आता असं वाटतंय की जर घरातल्यांना जर कळलं की मी ह्यांची मुलगी नाही आहे नागराजची, तर मला हे घरातून हकलतील आणि ती तिच्या खऱ्या आईवडिलांची परिस्थितीसुद्धा बघून आलेली आहे. आता तन्वी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तन्वीने खोटे डॉक्युमेंट्स बनवले आणि प्रतिमाची सही घ्यायची आहे तिला त्या डॉक्युमेंटवरती. रविराज त्या खूप हुशार आहे आणि तो तिला ती सही तर करून देणार ही आपल्याला माहिती आहे. प्रियाची लबाडी ही आता रविराजसमोर येणार आहे. रविराज ती सही घेताना रविराज म्हणतो, तू कसली सही घेते? तर तेव्हा प्रिया म्हणते, काही दवाखान्याचे कागदपत्र आहे त्याच्यावरती मी सही घेते. तर रविराज म्हणतो, प्रतिमा त्या याच्यावरती तू अजिबात सही करू नको. तो म्हणतो, मी तुझा बाप आहे आणि तुला माहिती नसेल, पण तुझ्यासाठी मी सांगतो की मी वकील आहे. तेव्हा मी कोणतंही डॉक्युमेंट असेल तर ते वाचल्याशिवाय आम्ही त्याच्यावरती सही करत नाही. तुला काय वाटले डॉक्युमेंट्स मला समजणार नाही? प्रिया म्हणते की तुम्ही मला मुलगी समजत नाही ना, म्हणूनच माझ्यावरती तुम्ही असा संशय घेत आहात. तर तुमच्यासाठी एक खरी गोष्ट सांगते, तुम्ही मला मुलगी समजत नाही म्हणून खरंच मी हे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स तयार करून आणले आहे. काय भरोसा एखाद दिवशी तुम्ही ही सर्व प्रॉपर्टी त्या सायलीच्या नावावरती करून टाकाल. असं म्हणल्यावरती रविराजला खूप राग येतो. रविराज म्हणतो, माझी प्रॉपर्टी आहे, मला काय करायचं ते मी करून घेईन. तर तन्वी म्हणते, मी असं होऊन देणार नाही. या प्रॉपर्टीवर फक्त माझाच हक्क आहे, त्याच्यामुळे तुम्ही ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून टाका. तर रविराज म्हणतो, तू काही माझ्याकडे हिस्सा मागते का माझ्या प्रॉपर्टीचा? मी माझ्या प्रॉपर्टीतला खरंच सांगायचं तर ज्याला द्यायची त्याला मी देणार आहे. तू मला सांगायची अजिबात गरज नाही आहे. आता इथं रविराज आणि तन्वीमध्ये जोरदार भांडण होतं. तर आता लगेच भांडणामध्ये तन्वी बोलता बोलता म्हणून जाते, तुम्हाला माहिती का तरी तुमची खरी मुलगी कोण आहे? तुम्हाला जर तुमची खरी मुलगी जाणून घ्यायची असेल ना, तर आत्ताच्या आत्ता या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करा. आता असं म्हणल्यावरती रविराजसुद्धा टेन्शनमध्ये येतो, कारण खरंच ही तन्वी माझीच मुलगी आहे का, की माझी मुलगी दुसरं कोणी आहे? रविराज म्हणतो, तुला फक्त प्रॉपर्टी हवी असेल तर घे, पण मला ना माझ्या खऱ्या मुलीपर्यंत नेऊन सोडव. तर आता तन्वी लगेच हसायला लागते. मग तन्वी आता पुढचा गेम नेमका कोणता खेळणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.